रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज। केज तालुक्यातील वादळी पावसामुळे मोठे नुकसान, तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी। युवा नेते ऋषिकेश आडसकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना दिले निवेदन। केज तालुक्यातील युसुफ वडगाव आणि आडस मंडळ परिसरात दिनांक 23 मे रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर शेती, वीज व्यवस्था तसेच नागरिकांचे नुकसान झाले आहे। या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केज तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली। तसेच मौजे सोनी जवळा येथील शेतकरी कैलासवासी दिगंबर ससाने यांच्या अंगावर वीज कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झाला। त्यांच्या कुटुंबाला शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। या वादळामुळे अनेक गावांमध्ये वीज पोल आणि तारा धोकादायक अवस्थेत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित दुरुस्ती करून संभाव्य दुर्घटना टाळाव्यात अशी सूचना निवेदनात करण्यात आली। हे निवेदन अंबेजोगाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा केज पंचायत समितीचे माजी उपसभापती युवा नेते ऋषिकेश भैया आडसकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले। यावेळी केज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री अंकुशराव इंगळे, युवा नेते रणजित आडसकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री अमर पाटील, युवक अध्यक्ष श्री शिवदास थळकरी, ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष श्री गोविंदराव ससाने, बाजार समितीचे संचालक तथा सरपंच श्री कैलास पाटील, श्री सुशील भैया अंधारे, श्री कदम यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। मी दीपकराम लिंगुजर नायगाव येथील शेतकरी असून माझा 1.5 एकर केळीचा प्लॉट आहे आणि कालच्या वादळी वाऱ्यामुळे अतोनात नुकसान झालं आहे। हाताशी आलेला केळीचा प्लॉट सगळा पडल्यामुळे नुकसान झालं आहे। केळीला पाणी पण राहिलेले नाही, तरी सरकारनं त्याच्याकडे लक्ष देऊन आम्हाला अनुदान देण्यात यावं ही सरकार। आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।